बघा आता आज आपला ऍडव्हान्स एक्सेल मध्ये पुढचा टॉपिक म्हणजे आहे तोच टॉपिक आपला कंटिन्यू करतोय आपण मॅक्रोज अँड व्हीबीए त्याचा पार्ट सेकंड आपण बघणार आहे. आज आपण काय काय शिकणार आहे. क्रिएट डेटा एंट्री फ्रॉम युजिंग मॅक्रो. डेटा एंट्री फॉर्म आपल्याला तयार करायचा आहे. टुडे फंक्शन जे आपण बघितलंय त्याचा वापर आपण ह्या डेटा एंट्री फॉर्म मध्ये करणार आहे. व्हीलुकअप फंक्शन जे आपण अगोदरच्या टॉपिक मध्ये बघितलंय त्याचा वापर डेटा एंट्री फॉर्म मध्ये करणार आहे. इफ एने फंक्शन हे पण आपण बघितलंय मागेच आहे ना. इफ एरर फंक्शन हे पण आपण बघितलंय तर त्याचा वापर आपण या डेटा एंट्री फॉर्म मध्ये करणार आहे. आणि यूज ऑफ डेटा व्हॅलिडेशन कमांड इन डेटा एंट्री फॉर्म. डेटा व्हॅलिडेशनच्या कमांड्स आपण बघितल्या होत्या सेपरेट. त्याच्यावर एक आपलं प्रॅक्टिकल होतं आहे ना. त्याचा सुद्धा वापर आपल्याला ह्या डेटा एंट्री फॉर्म मध्ये करायचा. ठीक आहे. तर मग आज आपण जाऊ आपल्या आजच्या टॉपिक कडे. नक्की करायचं काय आपल्याला हे थोडक्यात आपण बघू. त्याचा एक डेमो बघू, ट्रायल आहे ना. या पद्धतीचा मला डेटा एंट्री फॉर्म तयार करायचा आहे. बरोबर. सिन्नर सिटी फ्रेश बाजार यांच्या अकाउंटंट म्हणून तुम्ही तिथं जॉईन झाला आणि तिथं तुम्हाला जे काही प्रॉडक्ट येतात त्याची एंट्री करायची. आता जे प्रॉडक्ट असतात त्या प्रॉडक्टची लिस्ट तुमच्याकडे रेडी असते. उदाहरणार्थ तेव्हा ग्रोसरीची लिस्ट, त्याला एक कोड नंबर दिलेला असतो आणि तोच कोड नंबर त्या प्रॉडक्टवर बारकोड म्हणून चिटकवलेला असतो का नाही. म्हणाल मग मी तिथं जर हजारो प्रॉडक्ट आहे तर मग मी कसे लक्षात ठेवू. तिथं बारकोड चिटकवलं. बारकोड गन तुमच्या कॉम्प्युटर लावली असते. स्कॅन केला का तो प्रॉडक्ट कोड त्याचे तो घेऊन टाकणार आहे. तुम्हाला टाईप करायची गरज पडणार आहे का. नाही पडणार. बरोबर आहे का. म्हणजे तो प्रॉडक्ट कोड आपल्याला एंट्री काय जो काही कस्टमर येईल त्याला काय असं एक फॉर्म, बेसिक फॉर्म आहे आणि या फॉर्म मध्ये इनवाइस नंबर, इनवाइस डेट, वाउचर टाइप, इनवाइस नंबर, सिरियल नंबर, कस्टमर नेम, आयटम कोड, आयटम क्वांटिटी, हे सगळ्या गोष्टी. मग तुम्ही म्हणाल हे सगळं टाईप करायचंय का. नाही. तिथं फक्त बघा ते फक्त बारकोड स्कॅन करतात, फक्त आयटम कोड टाईप करतात का नाही. आहे का. आयटम कोड टाईप केला, किती क्वांटिटी घेतली तेवढी टाकली, एंटर. आयटम कोड स्कॅन केला, किती क्वांटिटी टाकली, एंटर. तुम्हाला एक सॉफ्टवेअर तयार करायचं असं लक्षात घ्या. एक्सेल मधून तुम्ही ह्या पद्धतीचं काम करू शकता. त्यानंतर बिल तुम्हाला बघा लगेच इथं साईडला बिल येते. पाहिजे ती बिल तुम्हाला प्रिंट करता आलं पाहिजे किंवा चालू असलेलं बिल तुम्हाला प्रिंट करता आलं पाहिजे. आता उदाहरणार्थ बघा हा विवेक मोरे. विवेक मोरे हा कॅन्डिडेट आहे. या कॅन्डिडेटचं आपल्याला बिल आता सुरुवात करतोय आपण. इथं बघा इथं मी विवेक मोरे ऐवजी आपण आपलं स्वतःच काहीतरी नाव टाकू शकता. अनुष्का पाटील हे मी टाकलं. बरोबर. खाली गेलो आपण आयटम कोड. आयटम कोड मध्ये फक्त इथून आयटम कोड सिलेक्ट करायचा किंवा टाईप. आपली तुमचा जर पार्ट असेल तर तिथे जे काउंटर असतात ना त्यांना लगेच पार्ट असतो बघा. जसं मी आयटम कोड टाकला लगेच खाली शुगर, ब्रँड टाटा, युनिट केजी, काय रेट आहे 35 रुपये, अमाऊंट किती झाली 7. ऍक्च्युली तर क्वांटिटी टाईप झाली म्हणून 700 रुपये आले. तुम्हाला वाटलं 20 नाही 10 किलो घ्यायची, मग मी 10 किलो देऊन एंटर दिला. बघा इथे ऑटोमॅटिकली. आणि डायरेक्ट तुम्ही काय म्हणणार, सेव्ह म्हणणार. या अनुष्का पाटील, इथे टाईप करायचं आपण हे चुकलो. बघा ह्या अनुष्का पाटील ही जी काही कस्टमर आहे, ह्या कस्टमरचा हा पहिला प्रॉडक्ट आहे, त्याचा सिरियल नंबर 1 आला. तिचं बिल नंबर काय आहे 318. बिल नंबर तुम्ही टाईप करता का नाही, तिथं ऑटो जनरेट होतो. बिल नंबर सुद्धा काय होतो, ऑटो जनरेट. जसे मी हे बिल सेव्ह करेल म्हणजे हा आयटम सेव्ह करेल तसे हा सिरियल नंबर वाढेल. काय वाढेल, सिरियल नंबर. बघा मी सेव्ह करतो. सेव्ह केलं, सिरियल नंबर वाढला. बघा इथं 2 झाला. अनुष्का पाटील नाव तसंच राहिलं. आता त्या अनुष्का पाटीलचं पुढचं प्रॉडक्ट तो म्हणतो टाईप करा. मग मी 101 टाईप केलं, एंटर. राईस किती 20 किलो, एंटर. बघा त्याची अमाऊंट येऊन गेली 1000. इकडे येते की बिलामध्ये, इथं नाही येते आता सध्या, इथे येत नाहीये. तुम्हाला वाटलं का सायमल्टेनियसली बिलात सुद्धा लगेच ती ट्रान्सफर व्हायला पाहिजे, तसं सुद्धा तुम्हाला करता येईल. तसं सुद्धा मायक्रो लिहिता येईल. बरोबर. मी सेव्ह करतो. तुम्ही म्हणाले सेव्ह कुठं होतंय. सेव्ह बघा इथं रेकॉर्ड म्हणून टॅब दिलेला आहे. या रेकॉर्ड टॅबवर बघा इथं आता मी जी एंट्री केली ती एंट्री इथं सेव्ह झाली. बघा आहे का. अनुष्का पाटील शुगर घेतली, एक पहिला नंबरचा प्रॉडक्ट शुगर, टाटा कंपनी, केजी मध्ये 35 रुपये आणि 350 रुपये त्याची टोटल अमाऊंट
आहे का बघा अमाऊंट. बरं, त्याच्यानंतर इथं सेकंड तारीख आली 21/9. बरोबर, समजलं. म्हणजे इथं ते सेव्ह होतंय, आपला डेटा एंट्री फॉर्म इथं आहे. जसे अजून बघा, आता तिसरा प्रॉडक्ट इथं सिरियल नंबर किती आलं 3. मग इथं परत असं पकडा की तिचा आता इथं तिने 2च आयटम घेतले आणि ती चालली, तिला आपल्याला बिल प्रिंट करून द्यायचं. मग आता तुम्ही नवीन एंट्री, समजा बिल प्रिंट करायचं नसेल तर न्यू एंट्री बटन दिलं. त्याच्याने काय करेल, आता न्यू एंट्री बटन काय काम करेल, तर तुमचं इथं इनवाइस नंबर बदलून टाकेल. 318 आहे ना, तो 319 करेल. किती करेल, 319. त्यानंतर सिरियल नंबर बदलेल. सिरियल नंबर किती होईल, पुढच्या बिलासाठी 1 होईल ना. आणि कस्टमरचं नाव निघून जाईल. बघा झालं का, 318चा 19 झाला. बिल नंबर परत 1 वर आला, सिरियल नंबर परत 1 वर आला. मग इथं नवीन कस्टमर जो येईल तिचं नाव टाका. छाया निमसे. आयटम कोड. म्हणजे तुम्हाला फक्त ह्या बिलामध्ये तुम्हाला आयटम कोड एक तर सिलेक्ट करायचा किंवा मग हे करायचं. 2 आयटम सेव्ह म्हटलं, परत 109 एंटर, 5 आयटम घेतले, 400 रुपये सेव्ह. छाया निमसेचं बिल आपलं चाललंय. बघा परत आयटम कोड 140 नट्स, 3 आयटम घेतले सेव्ह. तुम्हाला वाटलं बिल प्रिंट करायचं, आता न्यू बिलने काय होईल, बिल प्रिंट झालं का, नाही झालं. बिल प्रिंट करायचं बघा, प्रिंट बिल. इथे मी क्लिक केलं, बघ इकडे आलं बघा. इनवॉइस नंबर 319, तारीख आली, तिचं छाया निमसे हे नाव आलं. त्यांनी जे जे प्रॉडक्ट घेतले ते सगळे आले इथं छानपैकी. इथं खाली टोटल आली. प्रिंट काढून लगेच सही करून त्या समोरच्या पार्टीला आपण देऊ शकतो का नाही. किती वेळ लागला सांगा बरं. हे जर तुम्ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल कस्टमरचं करत बसले तर तुम्हाला किती टाइम लागेल, आहे का नाही. बरं, आता तुम्ही म्हटले की आपलं जे 318 नंबरचं बिल आहे ना, त्या कस्टमरला आपण दिलंच नाही. आलं होतं का इथं स्क्रीनवर, ते नव्हतं आलं. ते मला प्रिंट करायचंय. प्रिंट करायचंय तर मी इथं त्याचा वाउचर नंबर टाकतो 318 आणि इथं प्रिंट प्रिव्हियस बिल म्हणतो. बघा इथं 318 आलं का, अनुष्का पाटील तिचं बिल समोर आलं. तर तुम्हाला पाहिजे त्या मागच्या इनवाइसचं इनवाइस नंबर टाका आणि प्रिंट प्रिव्हियस बिल या बटनला क्लिक करा. ऑटोमॅटिकली मागचं बिल सुद्धा प्रिंट होऊन तिथं दिसतंय. अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर तुम्हाला तयार करायचं आहे. बरोबर, याच्यासाठी हे 4 बटन्स इथे मी वापरले. ह्या 4 बटनला 4 मॅक्रो मी काय केलेले, रेकॉर्ड केलेले. मग काय काय व्हायला पाहिजेत स्टेप्स, या कशा व्हायला पाहिजेत, हे आपल्याला आजच्या भागामध्ये बघायचंय. आलं लक्षात. मग तर तुम्हाला जे जसं हवं तसं इथं करता येईल. ठीक आहे. तर मग आता जाऊ आपण, ही फाईल मी काय करतो, क्लोज करतो. फक्त तुम्हाला मी डेमो दाखवला का आपल्याला हे करायचं. हे 2 पार्ट मध्ये होणार आहे. पहिल्या पार्ट मध्ये 2 बटन तयार होतील, दुसऱ्या पार्ट मध्ये दुसरे 2. बरोबर, क्लोज करतो. सेव्ह करायची नाही करत मी सेव्ह. माझ्या प्रेझेंटेशन मध्ये गेलो. आता ऍक्च्युअल मला फॉर्म बनवायचा आहे, मग मी इथं क्लिक करतो. क्लिक करून माझी फाईल मी ओपन केली. बघा माझ्याकडे इथं ग्रोसरी स्टॉक लिस्ट माझ्याकडे आलेली आहे. मी काय करतोय, त्या फॉर्म मध्ये मला इथून डाटा मिळतोय, इथून डाटा मिळणार आहे. इथून डाटा मिळण्यासाठी आपण काय कमांड वापरणार, व्हीलुकअप. साहजिक आहे, व्हीलुकअपचं आपण बघितलं, व्हर्टिकल लुकअप. 101 आयटम नंबर टाईप केला का पुढचे जे काय आयटम त्याची डिटेल आहे ते बरोबर व्हीलुकअप ने तो तिथे आणेल. बरोबर, हे आपण शिकलो याच्या अगोदर. त्याच्यानंतर त्याची प्राइस काय आहे, त्याचा एचएसएन कोड काय आहे, त्याचा जीएसटी नंबर काय आहे. तुम्ही पुढे जाऊन आणखी त्या बिलामध्ये जीएसटीचा कॉलम घेऊ शकाल, जीएसटी सह तुम्ही त्याची टोटल घेऊ शकाल. असं बऱ्याच गोष्टी तुम्हाला करता येतील. हे तुम्हाला कसं डिझाईन करायचं ते तुम्ही पुढे जाऊन करा. मी तुम्हाला बेसिक बिल बनवायचं शिकवतो फक्त. ठीक, आता मी जातो इथं. एक तुम्हाला फक्त हा डाटा तुम्हाला दिलेला आहे. या डाटावरून तुम्हाला डेटा एंट्री फॉर्म बनवायचा आहे. मग मी एक नवीन शीट इन्सर्ट करणार, त्याला डेटा एंट्री नाव देणार. या पद्धतीचं वरती हेडिंग टाईप करणार, त्याला फॉर्मॅटिंग करणार, इकडे सगळे फील्ड इथं टाईप करणार. मला जे फील्ड एंटर करायचे तेवढेच फक्त मी इथं ओपन ठेवले. बघा
म्हणजे असं त्याला व्हाईट कलर ठेवला, बाकीच्या जे काही फील्ड आहे त्याला मी थोडासा कलर करून टाकला. हे जे आपले हेडिंग्स आहे, कॉलम हेडिंग, त्या कॉलम हेडिंगला पण मी वेगळा कलर दिला. मी माझी डेटा एंट्री कुठे होणार आहे, फक्त एवढ्या फील्डमध्ये. बरोबर, आता आपण एका फील्ड पासून सुरुवात करू. पहिलं जे फील्ड आहे, पहिलं फील्ड इनवाइस डेट. कशी येणार हो इनवाइस? इनवाइस डेट मी टाकली का? नाही. त्या दिवसाची जी डेट असेल ती डेट इथे ऑटोमॅटिकली आली पाहिजे, इनवाइस डेट. त्याच्यासाठी काय फंक्शन आहे, इक्वल टू टुडे. बघा, टॅब मारला, कंस कंप्लीट केला आणि एंटर दिला. बघा आली 19/9 तारीख आपली आहे. ऑटोमॅटिकली तुम्ही जसं ज्या दिवशी तुम्ही एंट्री कराल ती तारीख तिथे येईल. ओके. व्हाउचर टाईप, व्हाउचर टाईप दोन असतील तिथे, एक सेल आणि एक परचेस. परचेसची सुद्धा तुम्हाला एंट्री मारता आली पाहिजेत. बरोबर, पण डिफॉल्ट सेल पाहिजेत, कारण की सेल जास्त असतो तिथं. बरोबर, मग तुम्ही काय करणार, इथून डेटामध्ये जाणार. बघा डेटामध्ये जाणार, त्याच्यामध्ये डेटा व्हॅलिडेशन आपण शिकलो का नाही? डेटा व्हॅलिडेशन, त्याच्यामध्ये डेटा व्हॅलिडेशन मी क्लिक करणार. इथून काय निवडणार मी, तर इथून मी लिस्ट ऑप्शन निवडणार आणि इथं दोन ऑप्शन टाईप करून देणार, एक सेल्स कॉमा परचेस आणि ओके म्हण. बघा या ठिकाणी दोन ऑप्शन इथं पर्याय आले, सेल्स आणि परचेस. डिफॉल्ट पहिला सेल्स आला. बघा मी सेल्स सिलेक्ट केला सिलेक्ट. समजलं इथपर्यंत? इनवाइस नंबर, इनवाइस नंबर कुठून सुरू करायचा ते तुम्ही ठरवा. समजा आजच बिलिंग सुरू केव्हा, तिथला शेवटचा इनवाइस नंबर घ्या आणि तो पुढचा एक नंबर टाका. मग असं पकडतो की मी 301 पासून सुरुवात करतो. किती पासून करतो? 3 नको, 301 नाही, 401 पासून करतो. चला 401 पासून सुरुवात करतो. ठीक आहे. सिरियल नंबर, कोणत्या बिलाचा पहिला आयटम हा 1 ने सुरू होणार. बरं, पण आता प्रश्न असा आहे की हा जो इनव्हॉइस नंबर आहे, हा इनव्हॉइस नंबर काय झाला पाहिजे, प्रत्येक नवीन बिल ज्या वेळेस येईल त्यावेळेस तो 1 ने वाढला पाहिजे. आणि सिरियल नंबर जसा नवीन आयटम एंट्री होईल तसा तो 1 ने वाढला पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग याच्यासाठी मी काय करतो, त्याच्या शेजारच्या याच्यामध्ये मी त्याला तो फॉर्म्युला टाकून ठेवतो. 1 ने वाढायचा फॉर्म्युला काय, इक्वल टू 401 म्हणजे ई सेल प्लस 1 402 आहे का? जसं बिल बदलेल त्यावेळेस ही व्हॅल्यू इथे गेली पाहिजे. संपला विषय. बरोबर, इथं बघा आता आयटम सिरियल नंबर जर वाढवायचा असेल तर इक्वल टू सिरियल नंबर प्लस 1. येते लक्षात मी काय करतोय? लक्षात की सोपं आहे का नाही? वाढवायचं म्हणजे एकदम सोपा फॉर्म्युला आहे, 1 ने वाढवायचं म्हटल्यावर. बरं, फक्त त्याच्या स्टेप्स आहेत त्या तुमच्या क्रमाने रेकॉर्ड झाल्या पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. हे मी बेसिक गोष्टी मी तयार करतोय, प्रायमरी ज्या गोष्टी आहे या मी तयार करतोय अगोदर. अजून माझं रेकॉर्डिंग सुरू व्हायचं आहे. काय व्हायचंय? रेकॉर्डिंग सुरू व्हायचंय. या बेसिक गोष्टी हे टाईप करून घेतोय मी. माझा बिल नंबर 401 पासून सुरू होणार आहे, सिरियल नंबर 1 पासून सुरू होणार. कस्टमरचं नाव मला टाकायचं की तर नाही, ते कस्टमरच्या नावासाठी मी एमटी ठेवणार आहे तिथं. बरोबर, त्याच्यानंतर मला फॉर्म्युलेस टाकून ठेवणार. समजा मी एक नाव टाकून ठेवतो, पूजा नाही. आयटम कोड इथं टाईप करतो. आयटम कोड आता समजा मी 101 टाईप केला. हा 101 आयटम कोड मला सिलेक्ट पण करता आला पाहिजे. त्याच्यासाठी मला ड्रॉप डाऊन लिस्ट मला द्यायला लागेल का नाही? कुठे येतो? ग्रोसरी या टेबल मध्ये माझ्याकडे ठेवलेले स्टॉक आयटम कोड. मग मी काय करणार, या फील्डला मी डेटा व्हॅलिडेशन सेट करणार. हे बघा डेटामध्ये डेटा व्हॅलिडेशन क्लिक केलं, इथून लिस्ट ऑप्शन निवडणार आणि लिस्ट ऑप्शन निवडून सोर्स डेटा मी सिलेक्ट करणार. बघा ग्रोसरी मध्ये जातो, ग्रोसरी मध्ये मी हा आयटम कोडचा पूर्ण डाटा मी सिलेक्ट करतो. बघा केला सिलेक्ट आणि इथं क्लिक केलं आणि ओके म्हटलं. जसे ओके म्हटलं या ठिकाणी ड्रॉपडाऊन ॲरो आला आणि इथं मला पाहिजे तो आयटम सिलेक्ट करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं, डेटा व्हॅलिडेशन लावलेलं असल्यामुळे तुम्हाला टाईप पण करता येणार आहे तिथं, पण तुमच्या यादीमध्ये जो आयटम कोड नाहीये तो तुम्हाला तिथं स्वीकारणार नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही इथं डेटा व्हॅलिडेशन मध्ये इथं एरर अलर्ट टाकू शकतात. बरोबर आहे का नाही? टायटल काय टाकणार, आयटम कोड
आणि एरर मेसेज प्लीज एंटर व्हॅलिड आयटम कोड. ओके, बिटवीन किती आहे 101 ते 149. म्हणजे आपल्याकडे 149च आयटम आहे आपले, याच्यापेक्षा जास्त. म्हणजे असा मेसेज दिला समजा, इथं तुम्ही एखादा XYZ टाईप करायला गेला का तो लगेच मेसेज देतो बघा, आयटम कोड प्लीज एंटर व्हॅलिड आयटम कोड बिटवीन 1012 बरं. फ्री ट्राय म्हटलं का तो तिथे येऊन जा. म्हणजे तुमच्याकडून चुकीची एंट्री होणार नाही काही पण. म्हणजे चुकीचं बिल जनरेट होईल का? नाही होणार. 101 मी 101 टाईप करून ठेवतो. ओके, आता क्वांटिटी. क्वांटिटी ही तुम्हाला वेळेवर टाईप करायची. तो कस्टमर जेवढी वस्तू घेईल तेवढ्या तुम्ही टाईप करणार ना. ठीक आहे, अगोदर तुम्हाला काही फॉर्म्युल्याने घेता येणार आहे का? नाही. बघा, कस्टमर नेम आणि क्वांटिटी ही इनपुट होणार आहे, ती तुम्हाला ऑटोमॅटिक तिथं मिळणार नाही कुठंच. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहे, उदाहरणार्थ आयटम नेम, ब्रँड, युनिट, प्राइस, अमाऊंट, हे तुमचं पाठ आहे का? नाही. त्याने काय केलं पाहिजे, त्याच्या मास्टर डाटा मधून ओढायला पाहिजे ते अमाऊंट. म्हणजे 101 टाईप केलं की 101 शी रिलेटेड आयटमचं नाव, आयटमचा ब्रँड, प्राइस, अमाऊंट, ह्या सगळ्या गोष्टी तिथे घेतल्या पाहिजे. बरोबर आहे का नाही? कुठून घेतल्या पाहिजे? त्या टेबल मध्ये. त्यासाठी आपण काय शिकलो? व्ही लुकअप. मग इथे इक्वल टू व्ही लुकअप, लुकअप व्हॅल्यू. आठवतंय फॉर्म्युला? लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय? कोणती व्हॅल्यू वरून तुम्हाला शोधायचं तर त्या आयटम कोडवरून. मग ती आयटम कोड इथं माझ्याकडे टाईप झालेला आहे. मग मी इथे क्लिक करतो, कॉमा. त्याच्यानंतर टेबल ॲरे. टेबल ॲरे कोणता? तर तो पूर्ण ग्रोसरीचा टेबल. बघा, मी ग्रोसरीचा टेबल मी इथून सिलेक्ट करतो, इथपासून तर पहिल्या टॉप पर्यंत. बघा इथे आलो, घेतला कॉमा. त्याच्यानंतर तो सांगतोय की कॉलम इंडेक्स नंबर. कोणता कॉलम म्हणजे कोणतं? आपण कोणत्या फील्ड मध्ये काम करतोय? तर आयटम नेम मध्ये. आयटम नेम किती कॉलम मध्ये? दुसऱ्या, म्हणजे 2. इथे 2 टाईप केला. किती टाईप केला? 2. बघा इथे 2 टाईप झाला आहे. आणि एंटर देतो मी. तसं एंटर दिलं, इथं 101 शी रिलेटेड जो काय आयटमचं नाव आहे इथे येऊन गेलं, राईस. आलं का नाही? बरं. पुढे आता ब्रँड. पुन्हा सेम कमांड, इक्वल टू व्ही लुकअप, लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू कोणती? ही 101 कॉमा. म्हणजे या C11 मध्ये जी काही एंटर होईल ती लुकअप व्हॅल्यू असेल आपली, ती बदलत राहणार आहे तुमची. ओके. नंतर टेबल ॲरे. टेबल ॲरे पुन्हा कुठं? ग्रोसरी टेबल मध्ये मी जातो, इथं त्याच्यामधला तो टेबल ॲरे मी खालपासून सिलेक्ट करतो, शेवटपासून वरपर्यंत सिलेक्ट करतो. आणि आपल्याला ब्रँड कॉलम मध्ये आपण काम करतोय म्हणून ब्रँड कॉलम कितव्या नंबरला? 1 2 3 4 नंबरला. म्हणून कॉलम इंडेक्स नंबर काय येईल? बघा, कॉलम इंडेक्स नंबर किती येईल? 4. बघा मी इथं टाईप करतोय 4. आहे का? ऍक्च्युली आपला फॉर्म्युला दुसऱ्या शीट मध्ये, त्याच्यामुळे तो इथं मला ऍड्रेस बार मध्ये इथं दिसतोय. बरोबर. कंस कंप्लीट करा, अदरवाईज एंटर द्या. त्याचे तो कंस कंप्लीट. बघा, टाटाचा ब्रँड आहे. राईस हा कोणाचा आहे? टाटा. बरोबर. युनिट. युनिट सुद्धा कुठून आणायचे? तिकडनंच. म्हणजे केजी मध्ये आहे, लिटर मध्ये आहे, मीटर मध्ये आहे. बरोबर. इक्वल टू व्ही लुकअप, लुकअप व्हॅल्यू आपली ही आयटम कोड, कॉमा. ग्रोसरी मध्ये गेलो आपण, इथं इथून तर इथपर्यंत मी डेटा सिलेक्ट केला, म्हणजे माझा टेबल ॲरे आला. ओके. त्याच्यानंतर युनिट म्हटलं. युनिट कितव्या नंबरला बघा बरं इथं? 1 2 3 4 5 6 नंबरला. म्हणजे कॉलम इंडेक्स नंबर किती येईल? 6. बघा मी इथं टाईप करतो 6. आहे का? आणि एंटर देतो. जसं एंटर दिला माझा केजी तिथं येऊन गेला. बरोबर. प्राइस. प्राइस पण कुठून? तिथूनच आणायची. पुन्हा इक्वल टू व्ही लुकअप, लुकअप व्हॅल्यू सेम. लुकअप व्हॅल्यू तर सेम आहे, कॉमा. टेबल इंडेक्स, टेबल ॲरे पण सेम आहे. ग्रोसरी टेबल पूर्ण घ्यायचा आपला. बघा मी इथून सिलेक्ट करतो त्याला वरपर्यंत, कॉमा. आता काय घ्यायचं आपल्याला? प्राइस. त्या युनिटची प्राइस काय आहे? किती नंबरला आहे? 7 नंबरला. म्हणून माझा कॉलम इंडेक्स नंबर काय येईल? 7. बघा मी इथं टाईप करतो 7.
आणि एंटर की प्रेस करतो. आला अमाऊंट. ग्रोसरी मध्ये अमाऊंट कॉलम आहे का बघा बरं. मग आता आणायची कुठून ही अमाऊंट. काय फॉर्म्युला टाकायचा. अमाऊंट कशी येणार. 50 रुपये किंमत आहे एका प्रॉडक्टची, 1 किलोची राईसची. तर 20 किलो घेतला तर किती होईल. 50 गुणिले 20. मग ती 20 क्वांटिटी कुठे एंटर होणार इथं या क्वांटिटी फील्ड मध्ये. समजा मी इथं 20 एंटर करतो, म्हणजे 20 गुणिले 50 याचं कॅल्क्युलेशन इथं आलं पाहिजे. म्हणजे तो फॉर्म्युला इथे इक्वल टू 20 वर क्लिक करा, म्हणजे C12 इंटू 50 वर क्लिक करा C60. या दोघांचा गुणाकार म्हणजे माझी अमाऊंट. तुम्ही जसं इथं क्वांटिटी बदलाल, समजा इथं मी 12 किलो केलं, बघ 600 रुपये. बरं समजलं. अशा पद्धतीने तुम्ही इथं हे करू. बघा इथून कोणता आयटम मी तुम्ही बदलला, समजा 101 ऐवजी तुम्ही 107 घेतला, बघा ऑटोमॅटिकली त्याचे जे काही डिटेल आहे, त्याचे जे डिस्क्रिप्शन आहे ते सगळं आलं तिथे ऑटोमॅटिकली त्या टेबल मधून. आपला जो मास्टर टेबल आहे त्या मास्टर टेबल मधून इथे घेऊन टाकलं का नाही. समजलं इथपर्यंत. समजा इथं आयटम कोड मी डिलीट केला, काय आलं येणे मासे यायला पाहिजेत का आयटम कोड नसल्यावर. तिथं काय यायला पाहिजे, कारण की तुमचा फॉर्म तर असाच येणार आहे डायरेक्ट नाही. सुरुवातीला हे सगळे खालचे कॉलम ब्लँक राहणार आहे. कस्टमर नेम, आयटम कोड, क्वांटिटी हे सगळं ब्लँक राहणार. लक्षात घ्या. त्यावेळेस इथं असं दिसलं तर चांगलं वाटेल का तुम्हाला. मग आपल्याकडे इफ येणे म्हणून फंक्शन आहे, त्याचा आपण इथं वापर करणार. मग याच फंक्शनला आपण एडिट करणार व्हीलुकअपला. बघा इथं व्हीलुकअप फंक्शन आलंय, याच्या पुढे मी क्लिक करतो, इथं क्लिक केलं आहे ना, तिथं मी इफ एन ए टाईप करतो. इफ एन ए टॅब मारला, बघा कंस आला. इफ एन एचा कसा सिंटॅक्स. इफ एन ए मग व्हॅल्यू आणि इफ व्हॅल्यू एन. जर ती एन जर असेल तर मग काय यायला पाहिजे. ही व्हॅल्यू, ही हा फॉर्म व्हॅल्यू म्हणजे ही फॉर्म्युला पूर्ण आता जो आपण व्हीलुकअपचा टाकला तो. इथं कॉमा करून पुढचा हे घेणार आपण आर्ग्युमेंट. इफ व्हॅल्यू इफ एन व्हॅल्यू जर नसेल, त्याला मिळाली नसेल, एरर येत असेल तर काय प्रिंट केलं पाहिजे. तर डबल अवतरण चिन्हात एक स्पेस प्रिंट करायचं. बरोबर आहे का नाही. एंटर द्या. बघा जसं मी एंटर देतो तिथला आयटम नेमच्या तिथला एन निघून गेला का नाही. हे प्रत्येकाला करायचं. आता बघा इथं क्लिक केलं, इफ एन ए टॅब मारला, इथं कॉमा देऊन डबल अवतरण चिन्ह दिलं, कंस कंप्लीट. बघ आलं गेलं. बघ परत याच्यात गेलो आपण. इफ एन ए, मी तुम्हाला लुकअप फंक्शन शिकवत नाहीये, मी फक्त ते लुकअप फंक्शनचा तिथं वापर हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. बरोबर आहे का नाही. त्यामुळे मी फास्ट घेतोय. आता परत इथं इफ एन ए, इफ एन ए इकडं कॉमा देऊन डबल अवतरण चिन्ह 2दा एंटर. आलं. आता बघा इथं काय झालं. इथे एन ए होता एरर, आता इथे व्हॅल्यू एरर आला. आता इथे एफ एन ए फंक्शन चालेल का. नाही चालणार, ते चालणार नाही, कारण एन ए नाही ना. एरर येणे का. आता बाकीच्या सगळ्या ठिकाणी स्पेस प्रिंट झाल्यामुळे इथं व्हॅल्यू एरर आला. व्हॅल्यू एरर आला तर इफ एरर म्हणून फंक्शन आहे, त्याचा आपण इथं वापर करू. बघा या सुरुवातीला मी इथं कर्सर ठेवतो इक्वल टू नंतर, आणि तिथे मी टाईप करतो इफ एरर. इफ एरर आलं. त्यांनी काय सांगितलं, व्हॅल्यू जी येणारी माझी हे C12 ते C16 याने व्हॅल्यू मिळाली, म्हणजे ती व्हॅल्यू माझी एंटर आहे ऑलरेडी तिथं. आता पुढे मी फक्त काय देणार, कॉमा देणार. कॉमा दिल्यानंतर इफ व्हॅल्यू इफ एरर, जर एरर आला तर काय व्हॅल्यू प्रिंट करायची, तर डबल अवतरण चिन्हामध्ये स्पेस तिथं प्रिंट करायचं. कंस कंप्लीट केला, तसंही कंस कंप्लीट केला, एंटर देतो. बघ आलं. तर अशा पद्धतीने इथं माझ्याकडे हे आलेलं आहे. ओके समजलं. मग इथपर्यंत समजलं इथपर्यंत. म्हणजे फॉर्म मध्ये तुम्ही आता हे सगळं, हे जे अगोदर तुम्ही शिकलात तेच आहे, याच्यात काही फरक नाही. इथपर्यंत झालं. आता करायचं काय आहे आपल्याला, लक्षात घ्या. इथे एक बटन तयार करणार, आणि ते बटन आपण काय करणार, ते बटन काय करणार, ती ही जी व्हॅल्यू इथे टाईप होणार आहे. समजा आता उदाहरणार्थ बघा 101 मी इथे टाईप करतो. बरोबर 101 आणि 12 किलो.
याच्याने हे सगळं आलं. हे जे रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड मला कुठे ट्रान्सफर करायचंय तर एका नवीन शीट मध्ये ट्रान्सफर करायचंय. मग मी काय करणार, याला कॉपी करणार. बघा जर मला हे रेकॉर्ड तिकडे कॉपी करायचं मॅन्युअली तर मी काय करणार, याला कॉपी करणार, या सगळ्या पूर्ण डाटाला कॉपी केल्यानंतर ह्या रेकॉर्ड एक शीट मध्ये जाणार, तिथं मी ते वरती अशी कॉलम नंबर लिहून देणार आणि ते लिहिल्यानंतर मी इथं ते रेकॉर्ड पेस्ट करणार. पण लक्षात घ्या इथं ते व्हर्टिकली रेकॉर्ड आहे, तिथं हॉरिझॉन्टली पेस्ट करायचं. आपल्याकडे पेस्ट स्पेशल म्हणून कमांड आहे, पेस्ट स्पेशल आहे का. होम टॅब मध्ये गेल्यानंतर इथं पेस्ट ऑप्शन, याच्या आरवर क्लिक केल्यावर खाली इथं पेस्ट स्पेशल म्हणून कमांड आहे. या पेस्ट स्पेशलला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इथं ट्रान्सपोज म्हणून ऑप्शन आहे. याला जर क्लिक केलं तर व्हर्टिकल डाटा हॉरिझॉन्टली तो काय करतो, पेस्ट करतो. बघा केला का पेस्ट, केला का पेस्ट, तोच म्हणताय पेस्ट केला. पण काय आलं तिथं, काय आलं तर सगळे रेफरन्स एरर आले. का आले तर ते जे फील्ड आहेत आपण तिथून कॉपी केले ते फील्ड मध्ये आपण फॉर्म्युले यूज केलेले. काय यूज केलेले, फॉर्म्युले. मग ते फॉर्म्युले जसे तसे इकडे कॉपी झाले ना, जशीचे तसे पेस्ट झाले इथं, बरोबर आहे का नाही. मला फॉर्म्युले नको यायला, तिथून फक्त व्हॅल्यूज आल्या पाहिजेत. मग ह्या पेस्ट, ही जी पेस्ट कमांड आहे ना, हे बघा मी हे डिलीट करतो आता मी परत, आणि याला पुन्हा इथं राईट क्लिक करतो या फील्डवर, आणि इथं राईट क्लिक किंवा मग तिथं क्लिक करून पेस्ट पे. पण पहिले मला परत डाटा एंट्री मध्ये जाऊन कॉपी करावं लागेल. बघा मी इथं कॉपी करतो, कॉपी करून इथं रेकॉर्ड फील्डवर आलो. रेकॉर्ड फील्डवर आल्यानंतर इथं क्लिक केलं आणि इथं पेस्ट स्पेशल कमांड दिली. जसं ट्रान्सपोजने काय होईल, उभ्याचे आडवे रेकॉर्ड होईल. बरोबर. आणि इथं इथं ऑप्शन बघा पेस्टच्या वेगवेगळे, त्याच्यामध्ये ऑल, फॉर्म्युलाज, व्हॅल्यूज, फॉर्मॅट. मला फक्त तिथल्या व्हॅल्यू म्हणजे फॉर्म्युल्याने आलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या फक्त इथं आल्या पाहिजे. मला फॉर्म्युला नकोय, मला फॉर्म्युला नको. म्हणजे या पेस्ट स्पेशल मध्ये तुम्हाला दोन पर्याय निवडावा लागणार आहे, एक ट्रान्सपोज आणि व्हॅल्यूज. ओके बघा जसं म्हटलं इथं आलं. आता इथं डेटचा कॉलम कमी पडतो, मी इथं त्याची विड्थ वाढवतो. बघा आलं. बरं डेटच्या कॉलमला तुम्ही वाटल्यास तुम्ही काय करा, त्याला फॉर्मॅट सेट करून घ्या. हो हे बघ इथून डेट फॉर्मॅट सेट करून ठेवा, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. शॉर्ट डेट जमलं इथपर्यंत, लक्षात आलं. काय केलं, कॉपी केलं, कॉपी करून इकडं ट्रान्सपोज कमांड म्हणजे पेस्ट स्पेशल कमांड वापरून हे केलं. पहिली स्टेप झाली, तिकडून कॉपी करणं, इकडं पेस्ट करणं. बरं इथपर्यंत झालं. पण प्रत्येक रेकॉर्ड हे काय झालं पाहिजे, पुढच्या सेलमध्ये पेस्ट झालं पाहिजे. त्यामुळे मला डायरेक्ट इथं क्लिक नाही करता येणार, त्याला काहीतरी वेगळा टेक्निक वापरावं लागेल. बघा ही माझी स्टेप आहे. काय, इथून तो डाटा कॉपी करणं, म्हणजे मला रेकॉर्ड काय काय करायचं बघा, ते कॉपी करायचं, इकडं पेस्ट करायचं, पेस्ट स्पेशल. परत तिकडं जायचं डेटा एंट्री मध्ये. डेटा एंट्री मध्ये गेल्यानंतर हे दोन रेकॉर्ड डिलीट करून टाकायचे. आता नवीन एंट्री करायची ना आपल्याला, दुसरा आयटम त्याचा टाईप करायचा, डिलीट करायचं. बरोबर. डिलीट केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, हा सिरियल नंबर 1 ने वाढला पण पाहिजे. मग इनवॉइस नंबर वाढला पाहिजे का, नाही. त्याच बिलात आपण एंट्री करतो. पूजा नाईकची एंट्री करतो. पूजा नाईकने फक्त एक आयटम नाही घेतला, 10 आयटम घेतले. 10 वेळेस ती प्रोसेस होणार. बरं मग इथं काय काय होणार बघा, काय काय करायचं आता तुम्हाला, ह्या सेल डिलीट करायच्या, हा 1 ने वाढवायचा सिरियल नंबर. बरोबर इथपर्यंत येते लक्षात. आणि तुमचा कर्सर कुठे गेला पाहिजे, आयटम कोड मध्ये जाऊन थांबला पाहिजे. नंतर किती स्टेप झाल्या लक्षात आलं. पहिलं कॉपी करायचं, दुसरं रेकॉर्ड शीट मध्ये जायचं, तिथं पेस्ट स्पेशल कमांडने पेस्ट करायचं. ओके. तिथून परत तिसरी स्टेप काय असणार, डेटा एंट्री फॉर्म मध्ये यायचं, तिथला आयटम कोडाने आयटम क्वांटिटी हा डाटा डिलीट करायचा. बरोबर ही तिसरी स्टेप झाली. बरोबर आहे का नाही. चौथी स्टेप काय झाली, तुमचा सिरियल नंबर 1 ने वाढवायचा, ही चौथी स्टेप झाली. बरोबर. पाचवी स्टेप काय झाली, का तुमचा कर्सर पोझिशन आयटम कोड मध्ये न्यायचा. कारण की पुढचा आयटम कोड टाईप करायला तुम्हाला लगेच आलं पाहिजे, आणि इथं तुमचा रेकॉर्ड मॅक्रो काय होणार, स्टॉप होणार. किती स्टेप येत आहे रेकॉर्ड करायचे आपल्याला, 5. असं केलं तर बरोबर तुमचं नेक्स्ट रेकॉर्ड. मग तुम्ही काय करा बघा, मी आता मॅन्युअली करून दाखवते बघा. इथं मी याला डिलीट केलं, तिसरी स्टेप. इथे 101 ऐवजी 102 टाईप केला, एंटर दिला. इथं क्वांटिटी किती घेतली, समजा 10 क्वांटिटी घेतली मी, 400 रुपये आयटम आला.
बरं, इथून मी सिरियल नंबर 1 ने वाढवला म्हणजे 2 केला का नाही, जा इथपर्यंत जा. मग परत मी हे कॉपी करणार, इकडे पेस्ट करणार. कॉपी करण्यापासूनची स्टेप्स तर आपली रेकॉर्ड झाली, म्हणजे आता ही दुसरी सेकंड रेकॉर्डचं झालं. ते लक्षात समजलं. मग किती स्टेप रेकॉर्ड करायचे तुम्हाला? 5 आहे का नाही सोप्या 5 रेकॉर्ड स्टेप करणं. पण सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय आहे, या ग्रोसरीमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये रेकॉर्ड मध्ये ज्यावेळेस तुम्ही रेकॉर्ड पेस्ट करणार आहे, ते प्रत्येक रेकॉर्ड जर तुम्ही इथं क्लिक केलं पेस्ट केलं ना, तर ते तिथंच पेस्ट होणार, म्हणजे अगोदरचे रेकॉर्ड डिलीट होणार. त्याच्यासाठी ते खाली गेला पाहिजे कर्सर, एरो खाली गेला पाहिजे. तर मग आपण त्या रेकॉर्डिंग व्हीव्हीए रेकॉर्डिंग मध्ये किंवा मॅक्रो रेकॉर्डिंग मध्ये आपण ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह शिकलो, तर त्याचा थोडासा इथं वापर आपल्याला करावा लागणार आहे त्यावेळेस रेकॉर्ड करताना. ठीक आहे, करायचं रेकॉर्ड. बघू आपण, चला जाऊ आपण डेटा एंट्री फॉर्म मध्ये आणि इथून आता रेकॉर्डिंग सुरू करू. एक एक स्टेप करायचं, करू सुरू. बघ, जातो मी डेव्हलपर टॅब मध्ये, इथे रेकॉर्ड मॅक्रो म्हणतो, इथे त्याला नाव देतो डेटा एंट्री किंवा सेव्ह रेकॉर्ड. याला मी काही कीबोर्ड शॉर्टकट देत नाही, मी बटन टाकणार, त्यामुळे मला कीबोर्ड शॉर्टकट देण्याची गरज नाही. टाकलं तर कीबोर्ड शॉर्टकटने सुद्धा तुमचा डाटा डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहे तुमच्या, म्हणजे पहिली बटन काय काम करणार आहे, तुमचा डाटा ट्रान्सफर करायचं काम करणार. सेव्ह बटन काय करणार, तुमच्या फॉर्म मधला डाटा त्या दुसऱ्या शीट मध्ये ट्रान्सफर करून सेव्ह करण्याचं काम करणार. बरोबर आहे का नाही? ठीक, ओके म्हणतो. पहिली स्टेप काय त्याच्यासाठी, हा डाटा सिलेक्ट करणं, कॉपी करणं. त्याला कॉपी कुठं जायचं तुम्हाला, रेकॉर्ड शीट मध्ये. त्या रेकॉर्ड शीट मध्ये तुम्ही अगोदर ही तयारी करून ठेवायची, हेडिंग टाईप करून ठेवायची, लक्षात घ्या, हेडिंग टाईप करून ठेवायची. मग हे रेकॉर्डिंगला ही सगळी तयारी करायची अगोदर. फॉर्म बनवायचा, फॉर्म मध्ये फॉर्म्युले टाकायचे, सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्या. आणि मग आपलं काम काय, ते बटन काय करणार आहे, का जे फॉर्म मध्ये रेकॉर्ड आलंय ते रेकॉर्ड उचलायचं आणि त्यांनी या शीट मध्ये आणून टाकायचं, आणि परत फॉर्म मध्ये जाऊन सिरियल नंबर वाढवायचा, आयटम कोड मध्ये जाऊन थांबायचं. पहिली स्टेप झाली. आता इथे पेस्ट करायची. आता पेस्ट करताना लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचंय, डायरेक्ट क्लिक जर तुम्ही केलं तर प्रॉब्लेम काय होणार आहे लक्षात घ्या, तो तिथं पेस्ट करत राहणार. मी डायरेक्ट इथं पेस्ट नाही करते, मी काय करतो, एम शेवटच्या हेडिंगच्या शेवटच्या सेल मध्ये क्लिक करतो, तिथून सगळ्यात खाली जातो. सगळ्यात खाली जाण्यासाठी कंट्रोल डाऊन एरो की एंडला गेला बघ, परत सगळ्यात डावीकडे येतो बघ, कंट्रोल राईट एरो आलो, परत सगळ्यात वरती जातो, अप अप एरो की, कंट्रोल अप एरो बघ इथं आला. तो हेडिंग वर गेला का नाही, पहिलं जे रेकॉर्ड पेस्ट आहे त्या रेकॉर्ड वर तो गेला. अप एरो काय करतं, जिथं टेक्स्ट आहे तिथपर्यंत वर जातं, किंवा डाऊन एरो काय करतो, तर जिथं टेक्स्ट आहे, आता खाली टेक्स्टच नाही ना, मग तो डायरेक्ट एंडला जाईल ना. पण आता या ठिकाणी वर येताना टेक्स्ट टाईप होती म्हणून त्याने 1 नंबरच्या सेलला रोला गेला नाही, तो 2 नंबरच्या. ओके, झालं इथपर्यंत. मग आता इथं फक्त इथून तो खाली गेला पाहिजे. मग मला यूज रिलेटिव्ह रेफरन्सिंग हे बटन खाली जाताना वापरायचंय, जेणेकरून तो ज्या ठिकाणी आहे तिथून खाली नाही जाणार. बरोबर, म्हणजे आपण जिथं क्लिक केलंय तिथून खाली नाही जाणार, तो ज्या ठिकाणी येईल तिथून खाली जाईल एकने. मग मी इथं यूज रिलेटिव्ह रेफरन्स या बटनला क्लिक केलं, मला इथून रिलेटिव्ह ऑप्शन डाऊन एरो की प्रेस केली डाऊन एरो की प्रेस, परत रिलेटिव्ह जो रेफरन्स आहे तो बंद करून टाकला, फक्त तेवढ्या पुरताच ठेवा. आणि आता मी इथं पेस्ट स्पेशल कमांड वापरतो, होम मध्ये जातो, पेस्ट स्पेशल. बरोबर, त्या पेस्ट स्पेशल मध्ये इथं ट्रान्सपोज आणि व्हॅल्यू हे 2 ऑप्शन निवडतो, जेणेकरून ते तिकडचं रेकॉर्ड इथं आडवं पेस्ट होईल. ओके, बघा झालं पेस्ट, आलं का? बरोबर. आता परत कुठे जायचं, डेटा एंट्री फॉर्म. आता इथं काय प्रोसेस, हे 2 आयटम इथून डिलीट करून टाकायचे. या सिरियल नंबर 1 ने वाढवायचा. 1 ने वाढवायचा म्हणजे काय करायचं, कसं वाढवणार, तुम्ही डायरेक्ट टाईप करणार का तिथं, नाही. इथं इथं जे फॉर्म्युला आहे तो पुढचा सिरियल नंबर काढून ठेवलेला आहे ना, तो कॉपी करायचा आणि इथं पेस्ट करायचा. पुन्हा पेस्ट करताना फॉर्म्युला पेस्ट होईल, त्यामुळे पेस्ट स्पेशल कमांड वापरायची आणि तिथं व्हॅल्यू प्रिंट करायची. बघा, पेस्ट स्पेशल मध्ये व्हॅल्यू
ओके, 3 झाला तिथे ऑटोमॅटिक. आणि पुढच्या कॉलम मध्ये बघा तो 4 1 ने वाढला ऑटोमॅटिक. बरोबर झालं, इथपर्यंत झालं. आणि आता तो 1 ने वाढल्यानंतर काय काम करायचं, आयटम कोड मध्ये येऊन थांबवून घ्यायचं, संपला विषय. बरोबर. आणि इथं रेकॉर्ड मॅक्रो काय करायचं, स्टॉप करून टाकायचं. पाहिलं ना, सी आयटम कोड मध्ये येऊन थांबला, स्टॉप झालं. आता मी इथे बटन टाकतो बघा इथून. बटन टाकण्यासाठी काय काय शिकलो होतो आपण, शेप इन्सर्ट मध्ये जायचं, शेप घ्यायचा, एक रेक्टँगल शेप तुम्ही घ्या, छान इथं त्याला ड्रॉ करा. त्याला छानपैकी फॉर्मॅटिंग करा इथून बघा, हा फॉर्मॅट घेतला, त्याच्यात टेक्स्ट एडिट करा, त्याची टेक्स्ट, त्याला राईट क्लिक जर केलं तुम्ही तर एडिट टेक्स्ट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, इथं सेव्ह असं त्याला नाव देतो मी, एवढंच नाव दिलं. त्याचा फॉन्ट वाढवायचा आहे मला, तर फॉन्ट किंवा बघा होम मध्ये गेलो, त्याचा फॉन्ट मी काय करतो, एरियल ब्लॅक घेतो, जरा चांगलं भारदस्त नाव दिसलं पाहिजे ना, हे बघा. त्याला सेंटर अलाइनमेंट करतो, दोन्ही सेंटर. ओके झालं बटन. आणि ह्या बटनाला मी तो जो मॅक्रो रेकॉर्ड केला तो असाइन करतो. मग याच्यावर मी राईट क्लिक करणार, राईट क्लिक करून इथं असाइन मॅक्रो म्हणून कमांड आहे ना, हे शिकलोय आपण. आणि त्यात ते बघा सेव्ह रेकॉर्ड म्हणून नावाचा एक मॅक्रो आपला तयार झालेला आहे, त्याला मी क्लिक केलं आणि ओके म्हटलं. आता पुढचं रेकॉर्ड मी टाईप करतो. इकडे गेलंय का पुढचं, ग्रोसरी मध्ये रेकॉर्ड गेलंय का बघू, आपल्या याच्यात रेकॉर्ड मध्ये गेलंय, 2 नंबरचं रेकॉर्ड गेलंय, आहे ना, गेलंय ना 2 नंबरचं. मी इथं इथं 3 नंबर ऑलरेडी आहे. आता मला काय करायचं इथं, आता मी काय करणार, इथून फक्त आयटम कोड निवडणार, 107 निवडला, क्वांटिटी निवडणार, 12 निवडली, मॅगी 288 रुपयाची. आणि आता मला जी स्टेप करायची काय, ही कॉपी करा, रेकॉर्ड शीट मध्ये जा, तिथं पेस्ट करा, परत इकडे या, सिरियल नंबर 1 ने वाढवा, आणि बाकीचा खालचा आयटम कोड, आयटम क्वांटिटी डेटा डिलीट करा, आणि आयटम कोड मध्ये कर्सर ठेवा. ह्याची स्टेप आहे ही मी रेकॉर्ड करून ठेवली, ती कुठे आहे, या सेव्ह बटन. मी याच्यावर क्लिक केलं का त्याच्यावर करणार आहे बघा, केलं बघायचं का रेकॉर्ड मध्ये गेलं का, बघा रेकॉर्ड मध्ये गेलं आहे का, आलं का, आहे का नाही सोपं, काय अवघड आहे का याच्यामध्ये, फक्त थोडस डोकं लावायचं. फक्त तेवढं एक रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट रेफरन्स फक्त तेवढं बघायचं आपल्याला, डायरेक्ट क्लिक नाही करायचं. बघा मी डायरेक्ट जर क्लिक केला असतं तर त्याने पुन्हा पुन्हा त्या A2 सेल मध्येच पेस्ट करीत राहिला असता रेकॉर्ड, त्याने खालच्या रोला गेला नसता. लक्षात येते बघा, एक लक्षात घ्या, समजा चौथं रेकॉर्ड ज्यावेळेस तुम्हाला पेस्ट करायचे त्यावेळेस बघा मी इथं क्लिक केलं एम मध्ये, तो डाऊन गेला, डाऊन रे राईट आला, राईटने अप आला, कुठं आला तो, तिसऱ्या रेकॉर्डरला डायरेक्ट वर गेला का तो नाही, आणि मग इथून तो 1 ने खाली गेला, मग तिथं पेस्ट केलं. म्हणून मी असं गेलो, पुण्याहून गुलतम जो केला ना म्हणतात ना, तसा केला आपण. बरोबर, डायरेक्ट नाही क्लिक केलं तिथं. मी जर डायरेक्ट क्लिक केलं असतं तर त्याने पण रेकॉर्ड मॅक्रो मध्ये डायरेक्ट त्यांनी सांगितलं असतं का A2 मध्ये क्लिक करा, असं रेकॉर्ड झालं असतं. त्याच्यामुळे त्याने ते A2 मध्ये तो प्रत्येक वेळेस गेला असता, प्रत्येक वेळेस जाऊन खाली आला असता, खालच्या रोला त्याने एक रेकॉर्ड, म्हणजे तिथंच पुन्हा 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 ते रेकॉर्ड पेस्ट होत राहिला असतं. समजलं, लक्षात आलं का मी हे केलं, हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, इथपर्यंत झालं, समजलं मग इथपर्यंत. आता रेकॉर्ड पेस्ट व्हायला लागला का नाही तिकडे, ठीक आहे. अजून बघू आपण एखादं रेकॉर्ड टाकून, 134 टाकू, चाल. काय आलं, ऑरेंजेस, बर 140 रुपये किलो, मग मी 12 किलो घेतले, सेव्ह म्हटलं, बरं सेव्ह झालं का, सेव्ह बघा बरं, हे बघ आलं का चौथं रेकॉर्ड, बघा 1 2 3 4 सेलचं रेकॉर्ड, पूजा नाईक, सगळीकडे पूजा नाईक येते. पूजा नाईकचं अजून बिल संपलेलं नाही, ज्यावेळेस संपेल त्यावेळेस नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आपल्याला, त्यावेळेस नेक्स्ट बटनवर क्लिक करायचंय, मग नवीन रेकॉर्ड. मग त्यावेळेस काय होईल, आता बघा बरं, नवीन रेकॉर्ड समजा आता पूजा नाईकचं इथं तिने पर्चेसिंग थांबवलं, तिने फक्त 4च आयटम परचेस केले, मग तिचं बिल सेव्ह करणार का नाही आपण, आता झालं इथं संपलं. मग पुढचा बिल नंबर ऑटोमॅटिक यायला पाहिजे का नाही, पुढचा बिल बघा, आता पुढची स्टेप बघा, तिचं बिल संपेल त्यावेळेस काय होणार, पुढचा बिल नंबर ऑटोमॅटिक येईल, म्हणजेच 402 होईल, 401 चा. नंतर पूजा नाईकचं नाव तिथून डिलीट होईल, बरोबर आहे का,
सिरियल नंबर जो 5 आहे तो 1 होईल. सिरियल नंबर 5चा काय होईल? 1 होईल. पूजा नाईकचं नाव डिलीट होईल आणि आपला कर्सर पूजा नाईकच्या सेलमध्ये स्थिर होईल. सोप्या स्टेप्स. किती स्टेप आहे बघा. काय काय करायचं? इनवॉइस नंबर 1 ने वाढवायचा. जसंही तुमचं बिल संपेल म्हणजे तुम्ही ज्या बटनला क्लिक करेल ते बटन काय काम करणार? इनवॉइस नंबर 1 ने वाढवणार. सिरियल नंबर 1 करणार. कस्टमरचं नाव डिलीट करून टाकणार आणि कर्सर तिथं स्थिर ठेवणार. 3च स्टेप आहे का नाही रेकॉर्ड करायच्या? किती? 3. तुम्हाला किती वाटलं होतं? खूप वाटलं होतं का नाही? मी ज्यावेळेस केलं त्यावेळेस खूप असं वाटलं होतं, बरोबर. आता बघा मी काय करतो, आता मला रेकॉर्ड करायचा रेकॉर्ड. या 3 स्टेप करायच्या. जाऊ आपण डेव्हलपर टॅब कडे. इथे रेकॉर्ड मॅक्रो म्हणू. याला काय नाव द्यायचं? न्यू बिल असं नाव देऊ आपण. चला, तुम्ही काही नाव देऊ शकता. नाव द्यायला काहीच विषय नाही, फक्त लक्षात ठेवा मॅक्रोचं नाव देताना स्पेस नको. मी अंडरस्कोर देतो आहेत ते लक्षात ठेवा. न्यू बिल नाव, याला सुद्धा मी कीबोर्ड शॉर्टकट देत नाही. मला बटनाला असाइन करायचे, माझा कीबोर्ड शॉर्टकट लक्षात राहणार नाही. ओके केलं. क्लिक केलं. आता काय काय स्टेप करायचे आपल्याला? हा जो इनवॉइस नंबर आहे हा वाढवायचा आहे. कसा वाढवणार हो? याला त्याचा जो काय फॉर्म्युलाने आपण पुढचा नेक्स्ट इनवॉइस नंबर आणून ठेवलेला आहे बाजूच्या सेलमध्ये, त्याला कॉपी करणार आणि इथं जाऊन काय करणार? राईट क्लिक करून पेस्ट स्पेशल म्हणणार किंवा मग कमांड मधून देणार आणि तिथं व्हॅल्यू म्हणणार. व्हॅल्यू वाढला का? झाली ही स्टेप पहिली. बरोबर. दुसरी स्टेप काय होणार? तर सिरियल नंबर काय होणार? 1 होणार. मग मी ते 1 टाईप करतो. एंटर. नंतर काय होणार? पूजा नाईकचं बिल संपलंय. मग नवीन नाव टाईप करण्यासाठी मी तिथं डिलीट बटन दाबणार. काय दाबणार? डिलीट बटन. ओके झालं. आणि मग आता झालं इथपर्यंत. सेव्ह. ठीक, 1 मिनिट. झालं. इथं आणि इथं येऊन कर्सर थांबणार. मग मी नवीन नाव टाईप करणार. मग माझा कर्सर आयटम कोड मध्ये जाणार. मग मी आयटम कोड टाईप करणार. मग क्वांटिटी मध्ये जाणार आणि मी तिथं क्वांटिटी काय करणार? टाईप करणार. ठीक आहे. येतं इथपर्यंत लक्षात. आता इथपर्यंत पण आपलं झालं ना, इथपर्यंत येऊन तो थांबला पाहिजे. मग मी आता स्टॉप रेकॉर्डिंग करतो. केलं स्टॉप रेकॉर्डिंग. आता मी इथे एक बटन टाकतो. इन्सर्ट मध्ये जातो, शेप मध्ये जातो आणि इथून मी हे बटन, नवीन बटन इथं ऍड करतो. बटन ऍड केलं. इथं मी हे बटन घेतलं, इथं राईट क्लिक केलं, एडिट केलं. त्या बटनला मी नाव देतो न्यू बिल. आता इथं काय आपल्याला कंडिशन नाहीये की बाबा हेच झालं पाहिजे. त्याचं मी फॉन्ट बदलतो, होम मध्ये जातो, फॉन्ट बदलतो, एरियल ब्लॅक घेतो, त्याला सेंटर अलाइन करतो दोन्ही बोथ. ओके. हा, राईट क्लिक करून इथं असाइन म्हणून कमांड आहे, असाइन मॅक्रो कमांड दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी न्यू बिल हा मॅक्रो सिलेक्ट करतो. ओके म्हणतो. झालं न्यू बिल. बरं. आता आपलं बिल किती होतं तिथं? 402. इथं ऑलरेडी ते सेव्ह बटनला क्लिक झालं वाटतं बरं का माझ्याकडून काहीतरी. ठीक आहे. मी आपण इथून एक रेकॉर्ड डिलीट करतो. बघा रेकॉर्डवर डेटा एंट्रीवर येतो आणि इथं पुन्हा तो सिरियल नंबर 1 करतो आणि आपला 1 नाही 6 होता ना, इथं 5 होता सिरियल नंबर आणि इथं 401 बिल नंबर होता. बघा मी जसंही न्यू आणि इथं नाव होतं टाईप काहीतरी, जसे मी न्यू बिल बटनला क्लिक करेल ना, तर तो ती प्रोसेस करेल, बिलाचा नंबर वाढवेल. तो सेव्ह नाही करणार आहे, फक्त बिलाचा नंबर वाढवेल, सिरियल नंबर 1 करेल आणि कस्टमर नेम डिलीट करेल आणि तिथं माझा कर्सर आला. कर्सर आता मी इथं नवीन नाव टाईप करणार, नूतन जाधव असं मी टाईप केलं. तिने काय काय परचेस केलं? पहिला आयटम 102 म्हणजे आटा परचेस केला, 5 किलो परचेस केला, बघ 40 रुपयाचा.
आता मी न्यू म्हणणार का नाही, मी सेव्ह म्हणणार. पहिले तिचं एक एक आयटम सेव्ह करत जाणार. बघा सेव्ह. दुसरं, आता तिचं नूतन जाधव नाव डिलीट झालं का नाही. बिल नंबर बदलला का नाही, फक्त सिरियल नंबर बदलला. मग नंतर मग 105 नंबरचा आयटम मी घेतला, कुकिंग ऑइल 5 किलो, सेव्ह. झालं, तिने 2च आयटम घेतले. मला नवीन कस्टमरचं बिल एंटर करायचं, मी इथे न्यू बिल म्हणणार. इथं बिल नंबर बदलला, सिरियल नंबर बदलला आणि खाली कस्टमरचं नाव मध्ये आपला कर्सर येऊन थांबला. बघा इकडे रेकॉर्ड मध्ये जा, बघा बरं इथं 402 नंबरला 2 एंट्री झाल्या का नूतन जाधवच्या, समजलं. आणि मग तुम्ही छानपैकी इथं याला फॉर्मॅटिंग करा. इथून असं इथपर्यंत फॉन्ट, बॅकग्राऊंड मी कलर सेट करतो. तुम्हाला जो काय दिलेला आहे त्याला असा जरा फॉर्मचा लुक आला पाहिजे, म्हणून मी इथं क्लिक करतो. याला फॉर्मॅटिंग करतोय मी, त्याचा बॅकग्राऊंड कलर बदलतोय, आहे ना, बदलतोय का. तुम्ही म्हणाल इथं जे नंबर आलेले आहे ना हे दिसायला नको तिथं, त्याचा कलर बदलून टाका ना, त्याचा कलर सेम बॅकग्राऊंड कलर सारखा करून टाका ना. फॉन्ट मध्ये जाऊन हा कलर बदला, बघा आता दिसणारच नाही. ते दिसतंय का, म्हणजे कुठून कॉपी होतंय काय होतंय हे कोणाला समजेल का, बिलकुल समजणार नाही. त्याचं काम तो करणार. बघायचं का, बघा बरं. आता एक नवीन एंट्री करू आपण. ईशा पांडे, आयटम कोड 101, 25 किलो, झालं, सेव्ह म्हटलं. आलं का, म्हणजे ते हाईड केल्यामुळे काही प्रॉब्लेम झाला का तुम्हाला, त्याच्यातून तिथून कॉपी करणार, पेस्ट करणार, सगळ्या गोष्टी करणार. परत पुढचा आयटम इथं घेतला, समजा 105 घेतला, ते 10 किलो तेल घेतलं, सेव्ह. बघा इकडे, बघा रेकॉर्ड मध्ये जा, बघा इथं ईशा पांडे आहे का, 2 रेकॉर्ड झाले का इथं, 1 आणि 2, 101 आयटम, 105 आयटम, राईस, कुकिंग ऑइल, आलंय का. बघा डेट अँड, पुन्हा अजून आयटम केला, पुन्हा सेव्ह. पण आता न्यू बिल म्हटलं, बघ नवीन बिल, बिल नंबर वाढला, सिरियल नंबर वाढला, वाढला का नाही, बिल नंबर सिरियल नंबर वाढला. ठीक आहे, झालं इथपर्यंत. बघ खाली छानपैकी तुमचं नाव टाका, डेव्हलप बाय. इथं थोडासा डार्क कलर जर तुम्ही दिला याला तर छान दिसेल तुम्हाला. बघा याला मी थोडा डार्क कलर करतो, हा व्हायलेट कलर घेतो, चला याचा बॅकग्राऊंडचा कलर. केला. पुन्हा आता हे टेक्सचा कलर इथं आला तर याला पण करून टाका ना चेंज. हे बघ हा व्हायलेट कलर, त्याला पण घेऊन टाका. ठीक आहे, दिसतंय छान, झाला फॉर्म तयार. थोडक्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात, तुम्ही काय करणार तिथं डिझाईन करून देणार, आणि ऑपरेटर कोणी ऑपरेटर उभा राहिला तरी तो काम करणार आहे, लक्षात घ्या. बरोबर. आता पुढे त्या चुका काही व्हायला नको त्याच्यासाठी अजून तुम्ही काही मॅक्रोज लिहू शकतात, फॉर्मॅटिंग करू शकतात. जसं की माझं मगाशी सेव्ह बटनवर क्लिक झालं, त्याने ब्लँक असेल तर सेव्ह बटन वापरलाच नाही पाहिजे, असं पण काही आपल्याला घेता येईल तिथं. बरोबर. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं करायच्या आहेत. अशा पद्धतीने आपला हा मायक्रो 2 आपण रेकॉर्ड केल्याने सेव्ह केला. बाकीचे जे बटन आहेत, बिल प्रिंट करणं किंवा पाहिजे ते बिल प्रिंट करणं, त्याचे मॅक्रो आपण पुढच्या भागामध्ये बघू. एवढं खूप झालं तुम्हाला आजच्या दिवशी. ठीक आहे, समजलं मॅक्रो कसे करायचे. मग बटन कसं टाकायचं, नवीन बिल. बरं, यात हा जो फॉर्म तयार केला, हा फॉर्म तयार करताना त्यात जे फॉर्म्युले वापरले हे आपल्या अगोदरचेच आहे, लक्षात घ्या, मी तेच वापरले. ठीक आहे, थांबायचं. मग फाईल मी सेव्ह करतो, हिला फाईल सेव्ह, ब्राउज माय डॉक्युमेंट मध्ये गेलो, तिथं आयडियल 25 नावाने फाईल घेतली आणि सेव्ह म्हटलं. हा सगळ्यात महत्वाचा विषय, आपल्याला सेव्ह करताना काय करायचंय, मायक्रो इनेबल वर्कबुकने सेव्ह करायचं, हे लक्षात घ्या. माझं सेव्ह झालं आणि मी काय करतो, क्लोज करतो. बघ झालं. आता तुम्हाला इथं काय प्रॅक्टिकल आहे ते बघू. 25वर तुम्हाला हा डाटा दिलेला आहे ग्रोसरीचा, आणि या ग्रोसरीच्या डाटावर आधारित तुम्हाला काय करायचंय ते बघा. त्या रेकॉर्ड नावाचं एक शीट तयार करायचं, त्यात अशी हेडिंग टाईप करून घ्या, स्पेलिंग मिस्टेक करू नका, लक्षात घ्या.
त्याच्यानंतर मग सेव्ह बटन टाकायचं फॉर्मवर, डेटा एंट्री फॉर्मवर, या पद्धतीचा फॉर्म. आता इथं थोडासा मी बटन खाली टाकले, तुम्ही राईट साईडला घेऊ शकता, तुमच्या स्क्रीनवर दिसावे या हिशोबाने, बरोबर. आणि मग छानपैकी इथून सेव्ह बटन, सेव्ह बटनने काय केलं पाहिजे, डाटा सेव्ह झाला पाहिजे. न्यू बटनने नवीन बिल जनरेट झालं पाहिजे. हे मॅक्रो तुम्हाला काय करायचे, रेकॉर्ड करायचे. सगळं कुठं टुडे फंक्शन वापरायचं, कुठं कुठं लिस्ट फंक्शन वापरायचं, सगळं दिलं इथं प्रत्येक याच्यात. तुम्ही वाचत गेलाय की त्याच्या बरोबर स्टेप बाय स्टेप करत गेला तर बरोबर तुमचे रेकॉर्ड, फक्त मॅक्रो रेकॉर्डिंग कसं करायचं तेवढंच तुमचं डोकं वापरायचं. ठीक आहे. आणि शेवटी तुमची फाईल ही कोणत्या नावाने सेव्ह करायची आहे, तर युअर नेम, तुमचं नावाने 25 या नावाने काय करायची, सेव्ह करायची. तर अशा पद्धतीने आपलं हे मायक्रो रेकॉर्डिंगचा पार्ट 2 आपण आज बघितला. पार्ट 3 मध्ये आपण पुढचे जे काही बटन्स आपण त्याच्यावर वापरले फॉर्मवर ते बघू. त्याच्यानंतर आपण एंटर केला किंवा टॅब मारला का तो दुसऱ्या सेलमध्ये जातो, तो तिथे गेला नाही पाहिजे. का, कसा, फक्त त्याने 3च फील्ड मध्ये फिरला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं हे आपण पुढच्या भागामध्ये बघू. ठीक आहे. मग थांबायचं मग आज. ठीक आहे, थांबू आपण आज इथं.